नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ॲज यू कॅन सी, महाराष्ट्र शासनाचे जे उपवनरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, येथे जे कंत्राट पदे आहेत ते भरली जात आहेत. तर याची जाहिरात आहे, ऑफिशियल जाहिरात आहे, जी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत ते आपण पाहूया, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे आणि मुलाखत कधी होणार आहे त्याबद्दलही पाहूया. तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वप्रथम कंत्राटी पदं जी दिलेली आहेत ती आहे MSCIT प्रशिक्षक, शहानूर संकुल येथील प्रशिक्षक केंद्राकरिता संगणक चालक व MSCIT प्रशिक्षक ह्याचं पद आहे. एक पद आहे. मानधन आहे 18,000. शेरा करार 11 महिन्यांच्या कालावधीसाठी आणि नंतर आवश्यकतेनुसार वाढवता येईल. म्हणजे कंत्राटी पदाच्या 11 महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. याच्यासाठी पात्रता जी आहे, कोणत्याही शाखा विषयात पदवीधर, म्हणजे तुम्ही तुमच्याकडे डिग्री असेल तुम्ही क्वालिफाय. त्याचबरोबर संगणक शास्त्रातील पदवीधर यांना प्राधान्य दिले जाईल. MSCIT अभ्यासक्रमाकरिता प्रशिक्षक म्हणून किंवा 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. MSCIT जे आहे त्याला अनिवार्य आहे. MSCIT तुमचं झालेलं असं पाहिजे. मराठी टंकलेखन 30 शब्द पर मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द पर मिनिट तुमचं झालेलं पाहिजे. वन विभाग काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेला जर असेल तुमचा, तर तुम्हाला प्राधान्य याच्यामध्ये दिलं जाईल. कामाचे स्वरूप काय आहे, तर विद्यार्थ्यांना MSCIT अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण द्यावं लागेल. त्याचबरोबर वेगवेगळ्या पोर्टलवर डेटा एंट्री करावी लागेल. तर ही याचा जॉब रोल आहे. वन अधिकारी यांची सूचनेनुसार डेटा एंट्री करणे, टंकलेखनाची म्हणजे टायपिंगची कामं करणे, इतर अनुषंगिक कामं करणे, ही याची ड्युटी राहील. म्हणजे हे जे पद आहे MSCIT प्रशिक्षक, याचे हे काम आहेत. त्याचबरोबर तिसरं काय याच्यामध्ये दिलेलं आहे, सदरहू कार्यक्रम कार्यकारी संचालक मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानाद्वारे संचलित असून आवश्यकतेनुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील इतर कार्यक्षेत्रात काम करणे सुद्धा त्यांचं अपेक्षा आहे. कामाचे ठिकाण शहानूर संकुल, तालुका अकोट, जिल्हा अकोला या ठिकाणी तुमची ड्युटी असेल. आता दुसरं पद आहे, कंत्राटीचं आहे, ती डेटा एंट्री ऑपरेटर. तर याचे 2 पदं आहेत. मानधन आहे 18,000. करार 11 महिन्याचाच आहे, आवश्यकतेनुसार वाढीत जाईल. याच्यामध्ये सुद्धा सेम काहीच बदल नाही आहे. सेम तुम्हाला जे आहे ते एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे, कोणतीही डिग्री. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला MSCIT अनिवार्य, मराठी 30, इंग्लिश 40. त्याचबरोबर याच्यामध्ये GPS GPRS याचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. संगणक क्षेत्रातील पदवीधर यांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि अनुवांशिक क्षेत्रात काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये पाहिला जाणार आहे. याच्यामध्ये कामाचं स्वरूप काय काय आहे, तर म्हणजे ह्या पद भेटल्यानंतर तुम्हाला काम कोणते करावे लागतील, तर वन अधिकारी यांच्या सूचनेनुसार जे आहे ते ही जे कार्यक्रम आहे MST राईप्स, तर ह्याच्यामधील डेटा संकलन म्हणजे डेटा एंट्री करणे, त्याचे विश्लेषण करणे, डेटा एंट्री टंकलेखन म्हणजे टायपिंग करणे, इतर अनुषंगिक कामं करणे. तर हे सर्व कामं आहेत. तर कामाचं ठिकाण तेच आहे, अकोट वन्यजीवन विभाग अकोट. तर या ठिकाणी तुमची ड्युटी असेल. तिसरं कंत्राटी पद इथं बघू शकता. तिसरं कंत्राटी पद तेच आहे, तसंच आहे माजी सैनिक. त्याच्यामध्ये 10 पदे आहेत. हे पदं थोडी जास्त आहेत आणि याचं मानधन आहे 16,000. करार असाच आहे 11 महिन्याचा. जर गरज पडली तर तोही एक्सटेंड होऊ शकतो. याच्यामध्ये किमान पात्रता भारतीय सशस्त्र दलामध्ये सेवा करून निवृत्त झालेले व्यक्ती, म्हणजे माजी सैनिकांसाठी हे चान्स चांगला आहे. जर तुम्ही आर्मीमधून रिटायर्ड असाल, तुमच्या घरामध्ये कोणी तुमचे फादर असतील किंवा तुमचा ब्रदर असेल किंवा कोणीही असेल तुमचा मित्र किंवा मैत्रीण, तर त्यांनी ते जर ह्याच्यामधून जर हे झालेले असतील, आर्मीमधून रिटायर्ड झालेले असतील, त्यांनी आर्मीमध्ये सेवा दिलेली असेल, तर त्यांच्यासाठी ही जागा आहेत माजी सैनिकांसाठी. वन विभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेले गतिमान, प्रभावान तसेच स्थानिक उमेदवारांना ह्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जातं. कमाल वयोमर्यादा 60 वर्ष, मॅक्झिमम एज लिमिट याच्यामध्ये 60 वर्ष, 60 वर्षापेक्षा जास्त नसावी. स्थानिक वन अधिकाऱ्यांचे नियंत्रणाखाली राहून आदेशानुसार वन्यजीवन संरक्षणाविषयी कामं करणे, जसं दैनंदिन पायदळ गस्त इत्यादी अशी कामाचे स्वरूप आहेत. त्याचबरोबर वेळ प्रसंगी जंगलातील तात्पुरतं संरक्षण, कोटीवर मुक्कामी राहावं लागेल, निश्चित केलेला गणवेश घालावा लागेल, शस्त्रासह त्यांना वाघ्य प्रकल्पाचे नियमाचे पालन करावे लागेल. सशस्त्र ड्युटी आहे. आवश्यकतेनुसार मेळघाट वाघ्य प्रकल्पातील इतर कार्यक्षेत्रात काम करणं सुद्धा अपेक्षित आहे आणि कामाचे ठिकाण तेच आहे, अकोट वन्यजीवन विभाग अकोट. वरील सर्व पदांसाठी तुम्ही स्वाक्षरी केलेला बायोडेटा, रिझ्यूम तुमचा, पदांकरिता आवश्यक असलेली कागदपत्र जी मी आता क्वालिफिकेशन सांगितली ते PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एकत्र करावे लागतील आणि dcf.akot@yahoo.com या ईमेल ID वर मेल करावं लागेल. किंवा उपसंरक्षण मेळघाट वाघ्य प्रकल्प अकोट वन्यजीवन विभाग यांचे कार्यालयात 20/11/2025 पर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला पोस्टाद्वारे हे ॲप्लिकेशन पोहोचावे लागेल. अर्ज स्वीकारण्याचा जो पत्ता आहे, म्हणजे ऑनलाईन बी करू शकता PDF द्वारे ईमेलवर, आणि ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला करू शकता. यांचं जे पत्ता आहे तो दिलेला आहे, उपसंरक्षक अकोट वन्यजीवन विभाग, पोपटखेड रोड अकोट, जिल्हा अकोला, पिन कोड नंबर 444141. तर या जे ॲड्रेस आहे याच्यावर तुम्ही ॲप्लिकेशन पाठवू शकता 20 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत.
तर ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही कागदपत्रे सादर करताल, मोबाईल क्रमांक तुमचा नमूद करा. त्याचबरोबर आवश्यक सूचना तुम्हाला देण्यात येतील आणि हे जे कंत्राटी पद आहे त्याच्या मुलाखत जी आहे ती 25 तारखेला आहे. 20 तारखेपर्यंत तुमचे ॲप्लिकेशन आहे तर लगेच 25 तारखेला तुम्हाला सकाळी 11 वाजता जे आहे याचं जे मुलाखत आहे ती घेतली जाणार आहे आणि त्या मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन याच्यामध्ये केलं जाईल, ते मानधन दिलं जाईल आणि 11 महिन्यांचा कॉन्ट्रॅक्टवर तुम्हाला घेतलं जाईल. हे काय परमनंट नाही आहे, कंत्राट पद्धतीनं तुम्हाला ड्युटी करायची असेल तर ती आहे आणि याचं एक्सटेंड पण वेळोवेळी आवश्यकतेनुसार एक्सटेन्शन पण मिळून जाईल. अशा प्रकारची पदं आहेत मित्रांनो. इंटरेस्टेड असाल तुम्ही, हे एज्युकेशन क्वालिफिकेशन जर इथं क्वालिफाय करत असाल तर नक्की तुम्ही याचा फॉर्म भरला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काय प्रश्न असतील तर कॉमेंट करा. आमच्याशी कनेक्ट होण्यासाठी इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.